विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागलेली आहे तसतशी करमाळा विधानसभा मतदारसंघातील चुरस अधिकच वाढत चालल्याचे चित्र दिसून येत आहे। दरम्यान या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रामुख्याने विद्यमान आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार नारायणआबा पाटील, मकाईचे माजी चेअरमन दिग्विजय दिगंबरराव बागल यांच्यामध्ये आमदारकीची स्पर्धा लागल्याचेही स्पष्टपणे जाणवत आहे। संजय मामा शिंदे, नारायणआबा पाटील, दिग्विजय बागल यांनी प्रचारातही आघाडी घेतलेली आहे। त्याचवेळी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असणारे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळसर यांच्या प्रचार यंत्रणेमुळे आणि त्यांनी गावोगावी मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ही निवडणूक वेगळ्या वळणाकडे निघाल्याचेही जाणून येत आहे। प्राध्यापक रामदास झोळसर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीची तयारी केलेली आहे। या पार्श्वभूमीवरच आता प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असतानाही प्रस्थापित राजकीय गटनेत्यांच्या तुलनेत इतर अपक्ष उमेदवारांच्या प्रचारास मर्यादा येत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे। मात्र याला अपक्ष उमेदवार असणारे आणि पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढविणारे प्राध्यापक रामदास झोळसर हे अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे। प्राध्यापक रामदास झोळसर यांनी प्रस्थापित राजकीय गटांच्या बरोबरीने आपली प्रचार यंत्रणा राबविल्याचेही समोर येत आहे। गावोगावी त्यांच्या प्रचारसभा सुरू झालेल्या असून वेगवेगळ्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। बैठकांना, सभांना मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ठिकठिकाणी त्यांना दिसून येऊ लागलेले आहे। दरम्यानच चांगले वक्ते म्हणून गणले जाणारे करमाळा तालुक्यातील ज्येष्ठ नेते असणारे आदिनाथचे माजी संचालक, शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ अण्णा कांबळे हे प्राध्यापक रामदास झोळसरांच्या सोबत असून झोळसरांना आमदार करण्यासाठी दशरथ अण्णा कांबळे हे गावोगावी प्रचारसभा घेत असल्याचे दिसत आहे। झोळसर आणि दशरथ अण्णा कांबळे यांची जोडी सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत असून मतदारसंघांच्या विकासासाठी मतदारांनी साथ देण्याचे आवाहन ते करत आहेत। दरम्यान सध्या करमाळा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत चुरस वाढतच चाललेली असताना आमदारकीची जी अंतिम लढत दोन उमेदवारांमध्ये होईल त्या अंतिम लढतीमध्ये जय पराजयाचे अंतर हे 1000 ते 4000 अशा मतांचेच असेल अशी शक्यता अनेकांकडून वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवरच प्राध्यापक रामदास झोळसर यांना मतदारांचा या निवडणुकीमध्ये कसा प्रतिसाद मिळतो आणि झोळसर हे नेमके किती मते घेतात हा मुद्दा देखील यावेळच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणार अशा राजकीय चर्चा सध्या गावोगावी सुरू झालेल्या आहेत। त्यामुळेच झोळसरांच्या या निवडणुकीतील राजकीय कामगिरीकडे करमाळा विधानसभा मतदारसंघाचेही लक्ष लागलेले आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? प्राध्यापक रामदास झोळसर यांची या विधानसभा निवडणुकीतील राजकीय कामगिरी येथील राजकारणावर कशा प्रकारे परिणाम करेल, निकालावर कशा प्रकारे प्रभाव टाकेल, झोळसर नेमके किती मते मिळवतील याबाबतचे तुमचे अंदाज कमेंट करून नक्की सांगा। सोबतच तुम्ही अद्याप आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत संपर्कात राहा।